तरी माझं परम कल्याण झालं. मग तेच नारायणाचं नाम मी ज्ञानाने म्हटलं, श्रद्धेने म्हटलं, वैकुंठाधिपती नारायणाला उद्देशून म्हटलं तर माझं किती कल्याण होईल. अज्ञानाने घेतलं तर एवढं कल्याण होत आहे, तर ज्ञानाने घेतलं तर किती कल्याण होईल. म्हणून तात्काळ अजामिळ ब्राह्मणाने आता त्या पाळण्यातल्या मुलाकडे बघितलं नाही, पत्नीकडे बघितलं नाही, सरळ हरिद्वार जवळ सप्तस्रोत नावाची गंगा आहे तिथे आला आणि ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करू लागला. 12 वर्ष जप केला मात्र आणि या अजामिळ ब्राह्मणाला सायुज्य मुक्ती मिळाली. काय मिळाली? गोपाल कृष्ण भगवान. थोडस चिंतन मांडतात शुकमुनी. भगवंतांचं नाम हे सदा सर्वदा पवित्र आहे. भगवंतांचं नाम कसंही घ्या, ते मनुष्याचं काय करतं? कल्याण. आमच्या वाल्मिकीने उलट नाम घेतलं, मरा म्हटलं तरी त्याचं काय झालं? आमचे संत पांडुरंगाचं नाव, पांडुरंग पुरुष असताना स्त्री नावाने पांडुरंगाचं नाम घेतात. प्रसिद्ध अभंग आहे, विठाई किताई माझी कृष्णाई. जो पांडुरंग स्त्री नाही त्याचं नाव स्त्री म्हणून घेतलं तरी त्यांचं काय झालं? कल्याण झालं. मराठी व्याकरण तुम्ही जर शिकले असाल तर मराठी व्याकरणात शब्द कसे चालतात? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन कसं चालतं? आमची तुकारामांची पत्नी आवली ही नेहमी संबोधनात्मक नाम घ्यायची. विठ्या, काळ्या, कसं नाव घ्यायची? विठ्या काळ्या म्हणायची, संबोधनात्मक घ्यायची. तरी पांडुरंगाने तिच्यावरती काय केली? कृपा केली. भगवंतांचं नाम ज्ञानाने घ्या, अज्ञानाने घ्या, चुकीचं घ्या, बरोबर घ्या. भगवंतांचं नाम चुकीचं घेतलं तरी भगवंत ते नाम सुधरवून घेतात. वाणीतले दोष जे आहेत ते आपोआप नष्ट होतात चुकीचं नाम घेतलं तरी. डॉक्टर असतात ना, ते पेशंटला औषध देतात आणि घरातल्या लोकांना सांगतात, म्हणजे याला औषध दिल्यावर वांती होते का? होऊ द्यात, थोडासा तर कण पोटात राहील, तेवढा सुद्धा कण त्याचं काय करेल? कल्याण करेल. तुम्ही नाम चुकीचं घ्या, चुकीचं घेतलेलं नाम सुद्धा तुमचं काय करेल? कल्याण करेल. कारण त्या नामात वैशिष्ट्य आहे. चुकीचं नाम घेतलं, उच्चारण केलं तर ते चुकीचं नाम उच्चारण करून आपोआप पूर्व पदावर येतं, पूर्व स्थितीवर येतं. परत वाल्यापोळीचं उदाहरण आहे. तो मरा मरा म्हणत होता, त्यालाच समजलं नाही राम राम करेल. म्हणून भगवंताच्या नामापासून विन्मुख राहू नका. जेवढा भगवंत सत्य आहे, जेवढ्या भगवंतांच्या लीला सत्य आहे, जितके भगवंतांचे गुण सत्य आहेत, तितकंच भगवंतांचं नाम सुद्धा सत्य आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. परीक्षित राजाने शुक मुनींना नमस्कार केला. म्हणे महाराज, ही कथा मला समजली, पण तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा होतो की भगवंतांचं नाम ज्ञानाने घेतलं तरी मुक्ती, अज्ञानाने घेतलं तरी मुक्ती. मग आम्ही कशाला झंझटीत पडू? अज्ञानानेच नाम घेतो. शुकमुनींनी सांगितलं, अज्ञानाने नाम घेतलं, अजाणतेपणे नाम घेतलं तरी मुक्ती मिळेल. परीक्षित राजाला रागवलं नाही, परत विचारलं, म्हणे महाराज, ज्ञानाने नाम घेतलं तर काहीतरी विशेष फळ असेल ना? शुकमुनींनी सांगितलंय, बघ म्हणे परीक्षिता, तू विचारतोयस म्हणून सांग. ज्ञानाने नाम घेतलं तर मुक्ती मिळते आणि मुक्ती बरोबर मुक्तीचा आनंद मिळतो. काय मिळतो? आणि अज्ञानाने नाम घेतलं तर मुक्ती मिळते, मुक्तीचा आनंद मिळत नाही. एक मुक्ती आनंद रहित आहे आणि एक मुक्ती आनंद सहित आहे. कुठली पसंत करू आपण? सहित का रहित? का बरं? कारण मनुष्याची सगळी धडपड आनंदासाठी.
कशासाठी आहे? प्रत्येक गोष्टीत तो त्या गोष्टीचं वर्णन करतो आनंद रूपाने. आम्ही जेवायला गेलो होतो, भूक लागली होती, जेवायला खूप पदार्थ होते पण सगळे गार होते, आनंद आला नाही. काय म्हणतो तू? आम्ही काशी यात्रेला गेलो होतो पण तिथल्या गुरुजींनी एवढी भांडण केलं, सगळी काशी यात्रेचा आनंद त्यांनी घालून टाकला. बघा, मनुष्य प्रत्येक गोष्टीचं वर्णन आनंदाने करतो. कशाने करतो? आनंदामध्ये ठेव. माणसाची सगळी धडपड कशासाठी आहे? लग्न कार्यात साडी दिली जाते, साडी घेतली जाते, पण चुकीच्या व्यक्तीला चुकीची साडी दिली, म्हणजे 1000 रुपयाची द्यायला पाहिजे किंवा 200ची दिली तर ती व्यक्ती म्हणते साडी दिली मला पण काही आनंद आला. मनुष्य प्रत्येक गोष्टीत काय मोजतो? आणि लक्षात ठेवा, आनंद मोजायचा जरी असेल तरी हरकत नाही, पण आनंद महत्वाचा नाहीये, मुक्तीवर आनंद. ज्याला तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर मुक्तीवरती आनंद फ्री आहे. आणि माणसाला कुठलीही वस्तू घ्यायची असेल आणि त्याच्यावर एखादी फ्री वस्तू असेल तर मनुष्य ती घेण्याकडे काय करतो? कल ठेवतो. सत्य घटना सांगतो. कथा सांगून घरी गेलो, घरी पिशवी ठेवली, म्हटलं थोडं चक्कर मारून येतो. म्हणजे बाहेर चाललेत का? म्हणे येताना पेस्ट घेऊन या. दुकानात गेलो, पेस्ट घेतली, घरी गेलो. दुसऱ्या दिवशी आता रात्र झाली, पेस्ट ठेवली. सकाळी बायको आधी उठली, तिने पेस्ट पाहिली. मी गाढ झोपलेलो, 3 दिवस प्रवास करून आलेलो. तिने मला उठवलं, का म्हणे फ्री ब्रश आणला का? त्याच्यावर लिहिलंय पेस्ट वरती काय फ्री. आता मी झोपेत होतो, नव्हता आणला. म्हटलं नाही आणला. म्हणे मग झोपले काय, उठा. म्हटलं अगं मी ब्रश करतो, चहा. म्हणे आधी ब्रश घे, मग काय घेतो. लक्षात ठेवा, गमतीचा भाग सोडून द्या, माणसाला फ्री वस्तूचं काय असतं? असो, मुक्तीवरती आनंद फ्री मिळत असताना तो कोण सोडेल? मग मुक्ती रहित आनंद आणि मुक्ती सहित आनंद या 2 व्याख्या स्पष्ट करण्यासाठी शुकमुनींनी कथा सांगितली. यूयं नृलोके बत भूरि भागा लोके पुनानां मुनयोभियन्ति येषां गृहाणां वसतीति साक्षात् गूढं परब्रह्म मनुष्यलिंगम. प्रसंग असा घडला की युधिष्ठिराच्या घरी भगवंत मुक्कामी होते. 4च दिवसासाठी आले, पण भगवंत 4 दिवसासाठी येणार म्हणून युधिष्ठिराने सगळी हस्तिनापूर नगरी स्वच्छ केली. भगवंत आले, भगवंत येणार म्हणून त्यांच्यासाठी महाल सजवून ठेवला. पण भगवंत आलेले समजले. दुसऱ्या दिवसापासून सगळे देवर्षी, राजर्षी, महर्षी, योगर्षी, ब्रह्मर्षी, अमलात्मा, विमलात्मा, महात्मा सगळे जण युधिष्ठिराच्या घरी येऊ लागले. नारद आलेत आणि नारदांनी युधिष्ठिराला सांगितलं, युधिष्ठिरा यूयम तू नृलोके, या भूलोकावरती भूरी भागा अत्यंत भाग्यवान आहेस. कारण तुझ्या घरी मुक्कामी कोण आलाय? गूढम परब्रह्म मनुष्य लिंगम. या जगतातला सर्वोत्कृष्ट पुरुष तुझ्या घरी मुक्कामी आलाय. आणि तो तुझ्या घरी आलेला आहे म्हणून गूढम परब्रह्म मनुष्य लिंगम, म्हणून तुझ्याकडे हे सगळे साधू संत सज्जन माणसं येतात. तू भाग्यवान. खरंय की नाही? तुमच्या घरी एवढे जण येतील का 4 वाजता? हाव काका, हा गूढम परब्रह्म मनुष्य लिंगम आला म्हणून हे सगळे जण 4 ते 7 तुमच्या घरी येऊन बसतात. भगवंत घरी आल्यावर कोण येत नाही. मग देवर्षी नारदांनी सांगितलं की भगवंतांचं वैशिष्ट्य युधिष्ठिरा की भगवंताला 100 अपशब्द ज्याने उच्चारले त्या जयद्रथाला सुद्धा भगवंतांनी काय दिली? मुक्ती दिली. नुसत्या जयद्रथाला मुक्ती दिली अशी नाही,
भगवंतांनी अनेक भक्तांचे अपराध पोटात घालून त्यांना काय दिली आहे? मुक्ती दिली आहे. हे का शक्य झालं? म्हणे का शक्य झालं म्हणून देवर्षी नारदांनी युधिष्ठिराला जी कथा सांगितली तीच मी तुला कथा परीक्षिता सांगतो. तुला हिरण्याक्ष दैत्याची मी कथा सांगितली. वराह अवतार घेतला आणि हिरण्याक्ष नावाच्या दैत्याचा भगवंतांनी वध केला. माझा भाऊ या नारायणाने वराह रूपाने मारला म्हणून हिरण्यकश्यपूने पण केला. पण म्हणजे प्रतिज्ञा. काय प्रतिज्ञा केली? नारायणं वदिष्यामि. मी नारायणाचा काय करेन? वध करेन. आता म्हणायला मनुष्य काही म्हणून जातो. हा म्हणून गेला आणि गुरूंकडे गेला. गुरु शुक्राचार्य म्हणे का हो? या नारायणाला मारण्यासाठी काय करावं लागेल? म्हणे खूप बलवान व्हावं लागेल. म्हणे मग बलवान किती प्रकारचे असतात? त्या शुक्राचार्यांनी सांगितलं म्हणे ते बलाचे प्रकार जाऊ दे, आधी तू तपोबलाने युक्त. काय हो? तपाचं बळ पाहिजे. म्हणून आमच्या या हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची तपश्चर्या सुरू केली. कोणाची? ब्रह्मदेवाला उद्देशून ब्रह्मगिरी पर्वतावरती तपश्चर्या सुरू केली. आणि या तपश्चर्येचा परिणाम ब्रह्मदेव प्रसन्न झाला. काय झाला? भागवतात एक वैशिष्ट्य सांगितलं. अक्रोड माहितीये का? आपण या भागवत कथेनिमित्त 2025 साली 1 तारखेला भागवत सप्ताहाच्या स्मृती प्रित्यर्थ अक्रोडाचं जर झाड लावलं तर त्या अक्रोडाच्या झाडाला पहिला अक्रोड कधी येईल? 2025 साली लावलेल्या अक्रोडाच्या झाडाला 2090 साली. किती येईल? आफ्टर 65 इयर्स. अक्रोडाच्या झाडाला फळ कधी येतं? आणि मोहरी जमिनीवरती टाकली तर उद्या उगते. काय सांगितलं मी? मोहरी टाकली तर आणि अक्रोड. भागवतात सांगितलं नारायण म्हणजे अक्रोडाचं झाड आहे. त्याचं तप केल्यावरती फळाची लगेच अपेक्षा करायची पण अक्रोडासारखं दिव्य फळ मिळतं. मग आणि एकदा फळ मिळायला सुरुवात झाले की अनंत हस्ते कमलाभराने देता किती घेशील धोकराने. आणि मोहरीची झाड लावलं तर आज लावा उद्या येईल, परवा खाऊन टाका, संपून जाईल. सांगण्याचा उद्देश असा आहे की नारायणा व्यतिरिक्त इतर देवदेवता झटकन प्रसन्न होतात. म्हणून ब्रह्मदेव तात्काळ प्रसन्न झाले आणि हिरण्यकश्यपूला विचारलं की हिरण्यकश्यपू वरम ब्रूहि वर्मा. आमच्या हिरण्यकश्यपूने सरळ सोट बोलणी केली. म्हणे हे ब्रह्मदेवा मला अमरत्व द्या. काय द्या? ब्रह्मदेवाने हसायला सुरुवात केली. म्हणे बाबा हिरण्यकश्यपू मी स्वतः अमर नाही तर तुला अमरत्व देऊ कुठून? म्हणजे भागवतात ब्रह्मदेवाने कबूल काय केलंय की मला सुद्धा मृत्यू आहे. आता मी कथा सांगायला बसवलंय म्हणून सांगतो पण तुम्ही फार मनावरती घेऊ नका. ब्रह्मदेवाचं आयुष्य सांगतो किती आहे? 4,32,000 वर्ष म्हणजे कलियुग. याला गुणिले 2 केले की येतं द्वापर युग. याला गुणिले 3 केलं की येतं त्रेतायुग. आणि याला गुणिले 4 केलं की येतं सत्ययुग. आणि हे 4 युगांचे जे काही वर्ष होतील त्यांची बेरीज केली की जे उत्तर येतं ती म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. मग परत हे 4 युग जाणार. मग जे दिवस होणार त्याला म्हणायचं ब्रह्मदेवाची रात्र. मग असा दिवस आणि रात्र 100 वेळा झाले की ब्रह्मदेवाचा होतो 1 महिना. आपला महिना 30 दिवसाचा, ब्रह्मदेवाचा महिना 100 दिवसांचा. असे 100 महिने झाले
की ब्रह्मदेवाचं 1 वर्ष होत. आपले 12 महिने म्हणजे 1 वर्ष, ब्रह्मदेवाचे 100 महिने म्हणजे 1 वर्ष. आणि असे 100 वर्ष झाले की ब्रह्मदेवाचं आयुष्य पूर्ण होत. आणि या सगळ्या गणिताला म्हणतात एक कल्प. ब्रह्मदेवाला आयुष्य किती आहे? म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य खूप दीर्घायुषी आहे ब्रह्मदेव. पण त्याच्या आयुष्याला काय आहे? मर्यादा आहे खूप दीर्घ, पण कधी ना कधी ते आयुष्य संपणार आहे. म्हणून ब्रह्मदेवाने हिरण्यकश्यपूला अमरत्वाचं वरदान नाकारलं. हिरण्यकश्यपूने सांगितलं म्हणे ब्रह्मदेवा, मग तुमची तपश्चर्या करून काय फायदा? मला जे पाहिजे ते तर तुम्ही दिलं. ब्रह्मदेवाने सांगितलं दुसरं काही मागणं म्हणे देतो तुम्ही. म्हणे पहा बरं, मी जे मागेन ते द्यावं लागेल. हो म्हणे देणार. बोला काय पाहिजे? म्हणे मला सकाळी मृत्यू नको, दुपारी नको, रात्री नको. म्हणे तथास्तु. खाली मृत्यू नको, वर मृत्यू नको. म्हणे तथास्तु. अजून म्हणे मला नराकडनं मृत्यू नको, नारीकडनं मृत्यू नको, पशुकडनं मृत्यू नको, पक्षाकडनं मृत्यू नको. म्हणे तथास्तु. मला शस्त्राने मृत्यू नको, अस्त्राने मृत्यू नको. म्हणे तथास्तु. अजून म्हणे ब्रह्मदेवा, तुम्ही सृष्टीचे जनक आहात. ही सृष्टी तुम्ही बनवली आहे, तर तुमच्या सृष्टीत जन्माला आलेल्या कुठल्याही प्राण्यापासून मला मृत्यू नको. म्हणे तथास्तु. अजून काही मागायचं आहे का? म्हणे थांबा, काही करू नका, मला मृत्यूपासून दूर जायचंय. मी मृत्यूचा दरवाजा लावतोय, कुठे जर फट राहिली तर बुजवावी लागेल. मला फट नीट आठवू द्या. आणि त्याला एक फट सापडली. त्याने सांगितलं ब्रह्मदेवा, तुम्ही विधी या नावाने प्रसिद्ध आहात. ब्रह्मदेवाचं खरं नाव काय? विधी. चांगलं वाईट झालं की आपण म्हणतो विधी लिखित होतं, म्हणजे ब्रह्मदेवाने लिहिलेलं. आणि तुम्ही ज्योतिषी आहात, आणि जी ज्योतिषी लोक काल गणना करतात. आणि ती काल गणना कशी करतात? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन या 12 महिन्यांमध्ये मला मृत्यू नको. म्हणे तथास्तु. ब्रह्मदेवाने पुस्ती जोडली. म्हणे हिरण्यकश्यपू, हे सगळं तू मागून घेतलंयस खरं, पण तुला एवढंच सांगतो, या जगतात सर्वोत्कृष्ट सत्ता ही नारायणाचीच आहे. कोणाची? नारायणम वदिष्यामी तू म्हटला, हे काही सत्यत्वाला जाणार नाही. म्हणे ब्रह्मदेवा, तुम्ही मला वरदान दिले ना, आता मी येतोय, आता आम्ही दोघं पाहून घेऊ. म्हणून हा हिरण्यकश्यपू घरी आला. तपोबलाने सद्ध झालेला हिरण्यकश्यपू कयाधूशी विवाह करून प्रजोत्पादन करायला प्रारंभ केला. आणि त्याला 4 मुलं झाली आहेत. कयाधू पासून हिरण्यकश्यपूला किती मुलं झाले? कोण कोण? ल्हाद, अल्हाद, सल्हाद आणि प्रल्हाद. पण पुढे शुक मुनींना राहवलं नाही. त्यांनी सांगितलं पहिले 3 मुलं ल्हाद, अल्हाद, सल्हाद हे तमोगुणी मुलं होते. आणि चौथा प्रल्हाद मात्र कसा होता? आमचा परीक्षित राजाने लगेच प्रश्न विचारला. म्हणे महाराज, आई किंवा वडील दोघांपैकी एक सत्वगुणी असल्याशिवाय सत्वगुणी संतती जन्माला येऊ शकत नाही. काल याचं चिंतन आपण केलं. विश्रवस ऋषींची तुम्हाला कथा सांगितली. वडील सात्विक होते म्हणून विभीषण सात्विक जन्माला आला. दोघांपैकी एक जण कोणतरी, कोण होतं सात्विक दोघात? आमच्या शुकमुनींनी सांगितलं होता परीक्षिता दोघही नव्हते. म्हणे मग म्हणे एक दिवस कर्म धर्म संयोगाने कयाधूने प्रल्हाद गर्भात असताना नारदांचं कीर्तन ऐकलं. काय ऐकलं? आणि त्या कीर्तन श्रवणाचा परिणाम कयाधू झोपून गेली. पण ते सगळं कीर्तन गर्भस्थ बालकाने ऐकलं. आणि एक कीर्तन श्रवणाने तमोगुणी असलेलं बालक काय झालं? सत्वगुणी झालं.
हरिपाठात ज्ञानेश्वर महाराज या घटनेचा उल्लेख करतात. ते म्हणतात, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्ण दाता. एक कीर्तन श्रवणाने प्रल्हादाचा तमोगुणी देह काय झाला? नष्ट झाला. आणि कुठला देह मिळाला? मोठ्याने सांगा. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. मी तुम्हाला 3.5 दिवस कथा सांगितली, गोकर्णाचा धरून 4.5 दिवस. मला काही प्रश्न विचारण्याचा आता काय तुम्हाला काहीतरी तर सांगितलं ना. माझ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही द्या. नारदांचा मंत्र कुठला? म्हणजे कोणाचा? ते चिपड्या घेऊन कुठला जप करायचे? नारायण नारायण. म्हणून ते कीर्तनात कोणाचे गुणानुवाद सांगायचे? नारायणाचं नाम, नारायणाचे गुणानुवाद कीर्तनात घ्यायचे. ते कीर्तन कोणी ऐकलं? कयाधूने. कयाधूच्या मार्फत कोणी ऐकलं? मग प्रल्हादाने जन्माला आल्यानंतर काय म्हटलं? काही वावग झालं का याच्यात? जे शिकवलं होतं, लहान मुलगा आई, मामा, काका, दादा, बाबा असे शब्द बोलतो. प्रल्हादाने सर्वप्रथम नाम कोणाचं घेतलं? नारायणाचं. हळूहळू 4ही मुलं मोठी होऊ लागल्यात आणि आमच्या हिरण्यकश्यपूने 4ही मुलांना शिक्षणासाठी दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या पाठशाळेत पाठवलं. आणि 1 वर्षाचा कालावधी निघून गेला. आणि 1 वर्षानंतर परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्यांची म्हणून हिरण्यकश्यपू पाठशाळेत गेला. लक्षात ठेवा, आजच नाही, तेव्हापासून आजपर्यंत पदवी द्यायचा अधिकार हा राजालाच असतो. आपल्या ज्यांनी जे जे ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांना पदवी देताना कॉन्व्होकेशन झालं की नाही, त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर काय घातली? टोपी घातली. त्यांना सर्टिफिकेट दिलं. त्या सर्टिफिकेट वरती कुलगुरु आणि कुलपती दोघांची काय सही आहे. तर कुलगुरु कोणतरी असतात, पण कुलपती हा नेहमी राज्यपाल असतो. कोण असतो? आणि इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी जर असतील तर राष्ट्रपती असतो. पदवी द्यायचा अधिकार फक्त कोणाला आहे? मी विद्वान आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? म्हणून पूर्वीच्या काळी म्हणायचे की काशीच्या राजाने सोन्याचं कड दिलेलं आहे. ऐकलंय का? सोन्याचं कड मी कोणाला देऊ शकतो? 1 किलो सोनं माझ्याकडे असेल तर मी देईन एक कड, पण मी दिल्याचं कौतुक ते कोणी दिलं पाहिजे? कारण माझी विद्वत्ता कोणी मान्य केली पाहिजे. म्हणून एक सुंदर सुभाषित आहे, सगळ्यांच्या पाठात आहे, विद्वान सर्वत्र पूज्यते. कारण त्याची योग्यता कोणी मान्य केली आहे? राजाने मान्य. म्हणून हिरण्यकश्यपू राजा होता, पदवी देण्यासाठी गेला, सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. पण प्रल्हाद अजून लहान आहे म्हणून त्याची परीक्षा घेतली नाही. आणि हिरण्यकश्यपू सगळ्यांची परीक्षा घेऊन सगळ्यांना उत्तीर्ण करून घराकडे निघाला. प्रल्हादाने वडिलांचा उपर्ण खेचून सांगितलं, म्हणे बाबा माझी परीक्षा नाही घेतली. आमच्या हिरण्यकश्यपूला फार आनंद झाला. म्हणे हा परीक्षेच्या वयात अजून बसत नाही तरी परीक्षा देण्याची याला काय? आमच्या हिरण्यकश्यपूने मांडीवरती घेतलं आणि सांगितलं, तुला मी एकही प्रश्न विचारत नाही, तू या पाठशाळेत काय शिकला तूच सांग. प्रश्न काय विचारला? या पाठशाळेत या तू काय शिकलास? आमच्या प्रल्हादाने हिरण्यकश्यपूने पाहिलं, मांडीवर बसलेलं होतं. म्हणे बाबा या पाठशाळेत शिकण्यासारखं काही बाबा, ही जगतच एक सर्वोत्कृष्ट पाठशाळा आहे आणि या पाठशाळेतला सर्वोत्कृष्ट धडा जो मी शिकलोय तो मी तुम्हाला सांगतो. म्हणे सांग. हित्वात्मपातं गृहमंधकूपं वनं गतो यद्धरिमाश्रयेत. म्हणे बाबा, मनुष्याने भरपूर संसार करावा, भरपूर आनंदाने संसारामध्ये राहून संसार सुखाचा अनुभव घ्यावा.
पण योग्य वेळेस जा, योग्य वेळ आली की त्या संसारालाच दूर सारावं आणि नारायणाचं स्मरण करण्यासाठी वनम गतो यद्धरिमाश्रयेत, एकांत तीर्थावर जाऊन एकांतात नारायणाचं स्मरण करावं. त्याच मनुष्य जीवाची सर्वोत्कृष्ट काय आहे, सार्थकता आहे. आमच्या हिरण्यकश्यपूने मांडवली बरोबर आहे ना, एकांतात गेलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, पण स्तुती कोणाची करायची? आमच्या हिरण्यकश्यपूला अपेक्षा आहे की प्रल्हाद म्हणेल बाबा कोणाची म्हणजे काय, तुमची. पण आमच्या प्रल्हादाने सांगितलं बाबा या जगतात स्तुती करायला फक्त एकच जण योग्य आहे. निष्कलो निरंजनो निर्विकल्पो निराख्यातः शुद्धो देव एको नारायणो न द्वितीयोऽस्ति कश्चित्. पाठ आहे तुमचं? नाही ना? येतं हे ऐकलंय तुम्ही? म्हणा तो माझ्या बरोबर म्हणा. निष्कलो निरंजनो निर्विकल्पो निराख्यातः शुद्धो देव एको नारायणो न द्वितीयोऽस्ति कश्चित्. पुढे काय? मग काहीतरी म्हटले तुम्ही काय तुमचं आहे? निरंकारो निहंकारो निर्विकल्पो निराकारो. पुढचं नाही आता म्हणायला लागलो कोणी की मग उद्या पाहून. पण तुम्ही म्हटलं याचा आनंद आहे बरं का. हे असं आलं पाहिजे की नारायण हाच सर्वोत्कृष्ट आहे, म्हणून बाबा स्तुती ही नारायणाचीच करावी. प्रल्हादाने सांगितलं, हिरण्यकश्यपूने ऐकलं, म्हणे शाबास, मला आवडलं प्रल्हादा, जा खेळ. प्रल्हादाला खेळायला पाठवलं आणि गुरुजींना बोलवून घेतलं. म्हणे काव, माझ्या मुलाला मत हितशत्रो नारायणस्य गुणम वर्धयस्व, माझा शत्रू असलेल्या नारायणाचे गुणानुवाद शिकवतात. त्या गुरुजींनी सांगितलं, म्हणे हिरण्यकश्यपू आज नाही उद्या तुझ्या कानावर घालणारच होतो. म्हणे काय? नमत प्रणीतम न परप्रणीतम, हे याला आम्ही शिकवलेलं नाही आणि पाठशाळेत आमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीही शिकवलेलं नाही. तुझ्या मुलाचं वैशिष्ट्य आहे की तो उपजताच ज्ञानी. तो काय आहे? आणि तुला पुढे सांगू का हिरण्यकश्यपू, तुझा मुलगा बोलतो एवढा गोड की तो कधी कधी आम्हालाही समजून सांगतो आणि आम्ही 4-8 दिवस नारायण नारायण करतो. आम्ही राक्षस आहे पण त्याच्या बोलण्यावर आम्ही इतकं भाळतो की महिन्यातले 4 आठवडे पैकी 3 आठवडे आम्ही राक्षस असतो आणि 1 आठवडा आम्हाला हा काय बनवतो, वैष्णव. पण हिरण्यकश्यपू तुझ्या मुलावर आम्ही कष्ट घेऊ आणि त्याला राक्षसी विद्या शिकवू. म्हणे मला वेड्यासारखे कारण सांगायचे नाहीत, माझ्या मुलाला राक्षसी विद्या शिकवायची. पुढच्या वेळेस हे असे कारण मी ऐकणार. हिरण्यकश्यपू निघून गेला. 1 वर्षाचा कालावधी निघून गेला. शुकमुनी सांगतात, परीक्षिता, आकाशामध्ये नवग्रह आहेत आणि हे नवग्रह माणसाला काय करतात, त्याच्या राशीला येतात. शनी 8वा, गुरु 12वा, तो की नाही. पण आमच्या प्रल्हादाच्या राशीला एकच ग्रह होता, कृष्ण ग्रह ग्रहीतास्तु. त्याच्या राशीला कुठला ग्रह होता? कृष्ण नावाचा ग्रह. आणि त्या ग्रहाने त्याला सर्व कश आपल्याकडे ओढून धरलेलं होतं. त्या ग्रहाने आकर्षण केलेलं. 1 वर्षाचा कालावधी गेला. हिरण्यकश्यपूने मागच्या वर्षी सगळ्यात शेवटी परीक्षा प्रल्हादाची घेतली होती. या वर्षी सर्वप्रथम परीक्षा. म्हणजे प्रल्हादा, मागच्या वेळेस 1 पाठ तू सांगितला होता, या वेळेसही 1 पाठ तू सांग. म्हणे बाबा मागच्या वेळेस मी लहान होतो म्हणून 1 पाठ सांगितला, या वेळेस मी मोठा झालोय, आज तुम्हाला मी 9 पाठ शिकवतो. किती पाठ? 9. म्हणे असं सांग, कुठले 9 पाठ? आमच्या प्रल्हादाने नवविधा भक्तीचं व्याख्यान दिलं. श्रवणं कीर्तनं विष्णु, स्मरणं पादसेवनं, अर्चनं वंदनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनं. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध. आणि नवविधा भक्ती ऐकली मात्र आमच्या हिरण्यकश्यपूला ते सहन झालं नाही. फरफटत राजधानीत नेलं. सगळ्या सैन्याला सावध केलं.
त्याच्या राजनगरीतले सगळ्या प्रधान मंडळाला धरून घेतलं. प्रतिष्ठित